विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आजच्या या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वी चा गणित भाग 1 चा जो धडा सुरू केलेला आहे सांख्यिकी, याचा सराव संच 6.2 पाहणार आहोत। यापूर्वी आपण सराव संच 6.1 बघितला, तो संपवलेला आहे। अजूनपर्यंत ज्या विद्यार्थ्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा, फक्त तुमच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी देऊन ठेवलेली आहे, नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा, कारण की तो देखील परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। तर चला वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ देखील महत्त्वाचा आहे आणि इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामधून देखील हा सराव संच 6.2 आहे, याच्यामधून देखील बोर्डाच्या परीक्षेला अनेक वेळा प्रश्न आलेला आहे। आजचा जो टॉपिक आहे तो आहे बघा, आपल्याला मध्यक काढायचं शिकायचंय, मध्यक काढणे। ओके, काल काय शिकलो आपण? सरळ मध्य पद्धती, गृहीत मध्य पद्धती, मध्य प्रमाण विचलन पद्धती। आज शिकायचंय मध्यक कसं काढायचं। तर मध्यक काढण्यासाठी त्याचं सूत्र लक्षात ठेवायचंय। काय सूत्र आहे? मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये n भागिले 2 वजा CF भागिले F गुणिले H। या ठिकाणी लक्षात ठेवायचं, एल म्हणजे मध्यक वर्गाची खालची सीमा, जो मध्यक वर्ग असेल तो, n म्हणजे एकूण वारंवारता, H म्हणजे मध्यक वर्गाचे वर्गांतर, F म्हणजे मध्यक वर्गाची वारंवारता, त्यानंतर CF म्हणजे मध्यक वर्गाच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता। समजलंय? नसेल समजलं तरी प्रश्नामध्ये एकदम प्रॉपर समजून सांगतो, टेन्शन घ्यायची गरज नाही। बघा, सराव संच 6.2 मधला प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलंय? खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे, त्यावरून कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामाच्या तासांचे मध्यक काढा। मध्यक काढायचं, ओके, काय काढायचंय मध्यक? तर ज्या ठिकाणी तुम्हाला मध्यक काढायचं, सर्वप्रथम 3 उभे स्तंभ घ्यायचे। ओके, 3 उभ्या स्तंभापैकी काय करायचे? पहिल्या याच्यामध्ये ओके, जी सारणी तुम्हाला प्रश्नामध्ये दिलेली असेल त्याच्यातले जे पहिला कॉलम आहे बघा, हा आडवा, ओके, तो इथं लिहून घ्यायचा पहिल्या स्तंभात। हा जो दुसरा असेल तो लिहायचा दुसऱ्या स्तंभात। परत एकदा सांगतो काय करायचंय, जी सारणी तुम्हाला प्रश्नामध्ये दिली त्यातला हा जो पहिला आहे तो पहिल्या स्तंभात, हा जो दुसरा आहे हा दुसऱ्या स्तंभात, आणि तिसऱ्या याच्यामध्ये लिहायची संचित वारंवारता। ओके, संचित वारंवारता म्हणजे काय ते पण समजून सांगतो। तर आधी दैनंदिन कामाचे तास लिहूया, याला वर्ग म्हणतात। 8 ते 10 पहिला वर्ग, 8 ते 10, दुसरा किती आहे? 10 ते 12, त्यानंतर किती आहे? 12 ते 14, ओके, त्यानंतर किती आहे? 14 ते 16, ओके, झालं इथपर्यंत। पुढे कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे? 150, त्यानंतर किती आहे? 500, त्यानंतर 300, आणि त्यानंतर पुढे किती आहे? 50। ओके, आता संचित वारंवारता कशी काढायची? तर लक्षात ठेवायचं, जी कर्मचाऱ्यांची संख्या आहे त्याला आपण वारंवारता म्हणतो। कालच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं, हा जो पहिला असतो तो वर्ग असतो आणि दुसरी असते ती वारंवारता असते। तर ही वारंवारता आहे जी कर्मचाऱ्यांची संख्या म्हणून दिलेली आहे। तर संचित वारंवारता कशी काढायची? हा जो पहिला असेल वारंवारतेमधला पहिला, तो ऍज इट इज लिहून घ्यायचा। हा जो 150 आहे तसाच लिहायचा। आता इथं काय करायचं? 150 आणि 500 ची बेरीज करायची, इथं लिहायची 150 आणि 500 650, त्यानंतर 650 आणि 300 ची बेरीज करायची, इथं लिहायची 650 आणि 300 950, त्यानंतर 950 आणि 50 ची बेरीज करायची, इथं लिहायची, ती झाली 1000। हाच असतो आपला n, यालाच म्हणतो आपण n म्हणजे वारंवारतेची ऍडिशन, बरोबर का? वारंवारतेची बेरीज। तर बघा, पहिला जसं तसं लिहिला, या दोघांची बेरीज इथं, याची बेरीज इथं, याची बेरीज इथं, आणि याची बेरीज इथं। समजले इथपर्यंत? या प्रकारे तुम्हाला सोडवायचं आहे, काही हार्ड नाही, एकदम सोपं आहे। आता काय करायचंय? आता हा जो 1000 आलाय का n, तर सगळ्यात पहिले n भागिले 2 काढून घ्यायचं। तुम्ही काय काढायचं? n भागिले 2। n आल्यानंतर पहिलं तर n भागिले 2 काढून घ्यायचा, n भागिले 2। n किती आहे? 1000 भागिले 2, तर 1000 भागिले 2 किती येईल? 500, म्हणजे 1000 भागिले 2 आला 500, तर तो आहे आपला n भागिले 2। मग आता काय बरं, n भागिले 2 काढल्यानंतर तर खरी लढाई सुरू आहे आपली। आता आपल्याला उत्तर भेटणार आहे। हा जो 500 आलाय का, तो 500 घ्यायचा आणि तो बघायचा या संचित वारंवारतेमध्ये कोणत्या दोघांच्या मध्ये तो 500 येतो। पहा बरं का काय सांगतोय, हा जो n भागिले 2 आलाय तो याच्यापैकी कोणत्या दोघांच्या मध्ये येतो? तर घेऊ बरं 500। बघा, 500 या दोघांच्या मध्ये येतो, 150 आणि 650 या दोघांच्या मध्ये येतो का? नाही। या दोघांच्या मध्ये येतो का? नाही। 500 150 च्या पुढे आणि 650 च्या मागे, म्हणजे या दोघांच्या दरम्यान येतो। मग काय करायचं? या दोघांच्या मध्ये येतो तर त्याच्यामधला खालचा उचलायचा, हा जो खालचा आहे तो त्याच्यामधला खालचा उचलायचा। ओके, हा जो खालचा आहे का, हा 10 ते 12चा वर्ग, याला आपण म्हणणार मध्यक वर्ग। ओके, येथे कोण मध्यक वर्ग आहे? येथे 10 ते 12 मध्यक वर्ग आहे, 10 ते 12 मध्यक वर्ग आहे। समजली इथपर्यंत? काय अडचण इथपर्यंत? काहीच नाही। मध्यक वर्ग सगळ्यात पहिलं शोधणं गरजेचं आहे। तो भेटल्यानंतर लक्षात ठेवायचा, मध्यक वर्गामध्ये ही झाली खालची वर्ग मर्यादा, ही झाली वरची वर्ग मर्यादा। ही जी खालची वर्ग मर्यादा आहे तिलाच आपण म्हणतो L,
नंतर या दोघांमध्ये किती अंतर आहे, तर झालं आपलं वर्गांतर 2. 10 ते 12 मध्ये किती अंक आहे, 2. n भागिले 2 किती आलाय, 500. काही अडचण इथपर्यंत काहीच नाही. आता काय करायचंय, हा जो 500 आहे तो या दोघांच्या मध्ये येतो, हे जर समजलं तुम्हाला. ओके, हा आपण उचलला, खालचा उचलायचा नेहमी. तर बघा, जो आपण मध्यक वर्ग उचलला त्याच्यामधली जी वारंवारता असते ते असतं आपलं एफ, आणि त्या एफच्या इकडच्या साईडला असते बघा सीएफ. मध्यक वर्गाची वारंवारता आपला एफ आणि एफच्या इकडे असतो सीएफ. तर एफ किती आहे आपला, एफ आहे 500, आणि त्यानंतर सीएफ किती आहे आपला, सीएफ आहे 150. याच्या पलीकडे तुम्हाला जायचं नाही. एवढ्या स्टेप फॉलो करायचे प्रत्येक वेळेस. ज्या ठिकाणी तुम्हाला मध्य काढायचं तिथं 3 उभे स्तंभ घ्यायचे. पहिला इथं लिहायचा, हा जो दुसरा आहे तो इथं लिहायचा. संचित वारंवारता काढायची, n काढायचा, n भागिले 2 काढायचा. तो कोणत्या दोघांच्या मध्ये येतो हे पाहायचं, त्याच्यामधला खालचा उचलायचा, तो तुमचा मध्यक वर्ग. मग l काढायचं, h काढायचं, बाकी सगळं गिवन लिहून घ्यायचं. आता वापरूया सूत्र. ओके, आता सूत्रानुसार जाऊया. काय होतं बरं सूत्र, ओके इथंच लिहू का सूत्र, तर इथं लिहितो, आपल्याला जागा पुरणार नाही तिकडे आहे ना. सूत्रानुसार मध्यक काढण्याचं सूत्र काय होतं, पाठ झालं असेल तुमच्या. मध्यक बरोबर यल अधिक कंसामध्ये n भागिले 2, n भागिले 2 वजा CF भागिले F आणि गुणिले H. पुन्हा म्हणतील कुठून घेतलं तुम्ही सूत्र, बघा इथं घेतलं मी सूत्र, दिसतंय का, L अधिक n भागिले 2 वजा CF भागिले F गुणिले H. ओके, तर पुढे टाका याच्यामध्ये किमती. झालं आपलं उत्तर. L किती आलाय आपला, L आलाय 10 अधिक n भागिले 2 किती आलाय आपला, n भागिले 2 आलाय 500 वजा CF किती आलाय आपला, CF आलाय 150 भागिले F किती आलाय आपला, F आलाय 500 आणि गुणिले H किती आलाय आपला, H आलाय 2. H किती आलाय आपला 2. ओके, आता काय करायचंय, सोडवायचंय. अधिक कंस सोडू, 10 अधिक 500 मधून 150 गेलं तर किती राहतात, तर ते राहतात 350 भागिले किती आहे 500 आणि गुणिले किती आहे 2. ओके, 0 ला 0 काय आला, कट. समजलं इथपर्यंत. आवर काय करतोय, 0 ला 0 कट झाला. आता हा 10 तसंच अधिक, तुम्हाला माहित आहे गुणाकार समोरासमोर होतो, 35 दुने झाले 70 आणि 70 भागिले किती आहे 50. या अडचणीत याला अजून छोटं करू का, की पुढच्या याच्यावरती घेऊ. ओके, याला अजून थोडंसं छोटं करतो म्हणजे आपल्याला उत्तर इथं काढता येईल चांगल्या प्रकारे. ओके, इथं 0 0 कट, 35 दुने 70, 70 भागिले परत 50, तर 0 ला 0 परत कट. तर ह्याला बघा 10 अधिक 7 भागिले 5. समजलं इथपर्यंत. तर 10 अधिक 7 भागिले 5 आला तर तुम्ही काय करायचं, 7 भागिले 5चा आधी भागाकार करायचा आणि जो भागाकार येईल तो 10 मध्ये ऍड करायचा. चला करूया. इथं 7 भागिले 5 किती येतो, 7 भागिले 5 म्हणजे 5च्या पाड्यात 7 किती नंबरला आहे बघा, 5च्या पाड्यात 7. तर 5 1 5, 7 5 गेले 2, 2 वर 0 उत्तराला 5. ओके, 5 1 5, 7 5 गेले 2, 0 घेतला, उत्तरामध्ये पॉईंट आला. ओके, 5 चौक 20, तर 20 म्हणजे 0 0, 1.4 उत्तर आलाय. ओके, म्हणजे उत्तर किती आला बघा, 10 अधिक हा जो 7 भागिले 5 आला तो आला 1.4. किती आला 1.4. आणि तो जर 1.4 आला तर आपलं मध्य किती आलंय, तर आपलं मध्यक आलंय, मध्यक बरोबर 10 आणि 1 11 आणि 11.4 आणि युनिट काय होतं आपलं, युनिट होतं आपलं तास. काय होतं, तास. अशा प्रकारे हे इथं संपलेलं आहे. ओके, हे इथं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. याला ऍडजस्ट करतो है ना. आता इथं जागेची थोडीशी कमी आहे, लक्षात ठेवा. आता थोडंफार दिसत असेल. उत्तर किती आलंय आपलं, मध्यक आलाय 11.4 तास. अशा प्रकारे हा पहिला प्रश्न संपलेला आहे. नसेल समजला तर रिपीट करून बघा, कारण की या पहिल्यासारखंच दुसरा आपल्याला सोडवायचं आहे. पटापट घ्या स्क्रीनशॉट. घेतलाय स्क्रीनशॉट. आता वेळ प्रश्न क्रमांक 2 कडे.
प्रश्न क्रमांक किती 2 कडे बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये देखील सेम टू सेम आहे. काय करायचंय, एका आमराईतील आंब्यांची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या यांच्या वारंवारता वितरण दिलंय. त्यावरून दिलेल्या सामग्रीचं काढायचंय मध्य. मध्य काढायचं म्हटल्यानंतर बघा, हा जो ही सारणीतला पहिला जो आहे तो इथं, दुसरा आहे तो इथं आणि तिसरी संचित वारंवारता. तर पहिलं बघा किती आहे, 50 ते 100. त्यानंतर किती आहे, 100 ते 150. त्यानंतर किती आहे, 150 ते 200. त्यानंतर किती आहे, 200 ते 250. ओके, 1 2 3 4, 1 2 3 4 आणि लास्ट मध्ये काय 250 ते 300. ओके, ते आपल्याला खाली ऍड करावं लागेल. आता 250 ते 300. ओके, मी घेतलं नव्हतं, आता आपल्याला करावं लागेल ऍड. किती आहे ते 250 ते 300. ओके, पहिलं लिहिलं. आता दुसरं वारंवारता किती आहे, 33, 30, 90, 80 आणि 17. ओके, संचित वारंवारता कशी काढायला लावली, हा पहिला ऍज इट इज ला पुढे 33 मध्ये 30 ऍड केले तर 63. याच्यामध्ये हा ऍड केलं तर 90, 6, 150 वरचे 3, 153. या दोघांची बेरीज येते, या दोघांची बेरीज बघा, 150 आणि 80 किती होतात, 15 8 23, 223, सॉरी 233 होतात. ओके, 150 आणि 80, 153 आणि 80 किती होतात, 233. वाटलंच तर करून दाखवतो इकडं. 3 8 आणि 5 13, चला 1 आणि 1 2, 233 आणि 233 आणि 17 किती होतात, 250. हा झाला तुमचा यन. ओके, स्टेप मागायच्याच फॉलो करते, त्याच्यामुळे थोडंफार सोपं जात असेल 100% तुम्हाला. काय केलंय, हा ऍज इट इज लिहिला, हे दोघं ऍड केले इथं, हे दोघं बेरीज केली इथं, हे दोघांची बेरीज इथं, हे दोघांची बेरीज इथं. हा आपला यन. आता काढायचं यन भागिले 2. सगळ्यात पहिलं काढून घ्यायचं यन भागिले 2. यन किती आहे तुमचा, तर यन आहे 250. 250 त्याच्या भागिले 2, 250 भागिले 2, 250 चे 2 भाग म्हणजे एक भाग कितीचा, 125चा. संपला विषय. आता पाहायचा आहे, हा 125 इकडं संचित वारंवारतेमध्ये कोणत्या दोघांच्या मध्ये येतो, तर 125 कोणत्या दोघांच्या मध्ये येतो, या दोघांच्या मध्ये येतो का, अजिबात नाही. ह्या दोघांच्या मध्ये येतो का, 100%. 63च्या पुढे 153च्या मागे 125 आहे, या दोघांच्या मध्ये येतो का, नाही. ज्या दोघांच्या मध्ये येतो त्या दोघांच्या मध्ये तो घ्यायचा आहे आपल्याला. या दोघांच्या मध्ये येतो 125, 63 आणि 153, तर त्याच्यामधला खालचा उचलायचा आहे. हा त्याच्यामधला कोणता उचलायचा, खालचा. ओके, खालचा उचलल्यानंतर बघा, जो हा झाला आपला मध्यक वर्ग 150 ते 200. त्याच्यातली ही जी वारंवारता याला म्हणतो आपण एफ, आणि या एफच्या इकडे जो असतो तो वरती असतो सीएफ. एफच्या वरची संचित वारंवारता आपली सीएफ असते. बरं, आता म्हणूया आपण 150 आणि 200 येथे मध्यक वर्ग आहे. येथे मध्यक वर्ग कोण आहे, येथे 150 ते 200 मध्यक वर्ग आहे. जर 150 ते 200 मध्यक वर्ग आहे, तर मला सांगा खालची वर्ग मर्यादा किती आहे मध्यक वर्गाची, 150. नंतर वर्गांतर किती आहे, या दोघांमध्ये अंतर कितीचं आहे, 150 आणि 200 मध्ये 50. ओके, त्यानंतर पुढा एल झाला, एच झाला, n/2 तर काढलेला आहे, तो लिहून घेऊ. n भागिले 2 किती आहे, 125. त्यानंतर एफ ची किंमत किती आहे, एफ ची किंमत आली 90. आणि त्यानंतर बघा एफ झाल्यानंतर सीएफ किती आहे, 63. ओके, सीएफ किती आहे, 63. समजलीत पर्यंत काही अडचण, सगळे लिहून झालेलं आहे. हा मध्यक वर्ग आहे. का मध्यक वर्ग आहे, हा जो 125 आहे दोघांच्या मध्ये येतो, तर त्यातला खालचा उचलायचा आहे, तोच तुमचा मध्यक वर्ग. आता सूत्रानुसार जाऊ. ओके, सूत्रानुसार काय बरं, सूत्रानुसार इथं लिहितो, सूत्रानुसार म्हणजे आपल्याला जागा पुरेल. सूत्रानुसार काय बरं, सूत्रानुसार सूत्र आहे मध्यक बरोबर एल अधिक कंसामध्ये n भागिले 2 वजा सीएफ भागिले एफ आणि गुणिले एच. तर हा झाला मध्यक बरोबर. एल किती आहे रे बाळ, एल आला 150 अधिक कंसामध्ये n भागिले 2 किती आला, 125 वजा सीएफ किती आला, 63 भागिले एल 150, n भागिले 2 125, सीएफ 63 भागिले एफ किती आलाय, एफ आलाय 90 आणि गुणिले एच किती आलाय, 50. एच आलाय 50. ओके, दिसत असेल तुम्हाला, व्यवस्थित बघा, व्यवस्थित नोट्स तयार करायचे तुम्हाला तुमच्या. तर 150 तासाच अधिक
125 मधून 63 गेले तर 62 भागिले किती, भागिले 90 आणि गुणिले किती आहे 50. 125 मधून 63 गेले 62, खाली 90 आणि 50, 0 ला 0 काय आला कट. ओके, तर काय करूया आपण 150 तासच ठेवू अधिक. ओके, 62 आणि 5 चा गुणाकार करू. ओके, 62 गुणिले 5 किती येतात बघा इथं. ओके, इथं करतो 62 गुणिले 5, 5 दुने 10, हातचा लेख 5 36 आणि 31, 310. या दोघांचा गुणाकार केला तर 310 आणि भागिले किती 9. आता काय करायचंय बघा, 150 मध्ये हा ऍड करायचा तर 310 भागिले 9 याचा भागाकार आधी करायचा आणि जी किंमत येईल ती याच्यामध्ये ऍड करायची. चला 310 भागिले 9 किती आहे करून बघू आपण. जागा इथंच आहे आता आपल्याकडे, जागा आपल्याकडे आहे जागेची कमी. 9 आणि 310, तर 310 9च्या पाड्यात आपण बघूया 31 आहे का, तर 9 त्रिक होतात 27, 9 त्रिक 27, 31 मधून 27 गेलं तर किती उरतात 4, त्याच्यावरती वरून 0, 9 चौक किती 36, बरोबर का. ओके, तर मुलांना इथं दिसत नसेल, मी आता पुढच्या पानावर घेतो कारण नाहीला जाईल त्याला. आपल्याला 310 भागिले 9 करायचं आहे. 310 भागिले 9, 9 त्रिक 27, 31 मधून 27 गेले 4, त्याच्यावरती 0, 9 चौक 36, परत 4. ओके, तर आता वरून काही घ्यायला नाही म्हटल्यानंतर आपण काय करू, 4 आले आपल्याला परत, तर 9च्या पाड्यात 4 नाही 0 घेऊ, उत्तरात पॉईंट आला. 9 चौक 36, परत 4, परत 0, परत 9 चौक 36 म्हणजे 34.44. उत्तर किती आलं 34.44. मध्यक बरोबर 150 तासाच अधिक 310 भागिले 9 किती आले 34.44, 34.44. तर इकडे बघा 150 आणि 34 किती होतात, 150 आणि 34 होतात 184 आणि पॉईंट पुढे 44. हे झालं मध्य. पण व्यवस्थित बघितलं तुम्ही तर आपल्याला मध्य काढायचंय. कशाचं काढायचंय, आंब्यांच्या संख्येचं मध्य काढायचंय. आंब्यांची संख्या, आता मला सांगा आंब्यांची संख्या जर काढायची तर ती एक तर 10 15 20 राऊंड फिगर मध्ये असेल. हे उत्तर पॉईंट मध्ये आलंय, मग पॉईंट मध्ये लिहिता येईल का आपल्याला, तर नाही. लक्षात ठेवायचंय 184.44, तर हा जो पॉईंटच्या पुढचा आहे तो 44 आहे. ओके, तो पॉईंट 50च्या पुढे आहे का, 184.44 म्हणजे 44 हा 50च्या माग आहे. हा जो 44 आहे तो 50च्या माग आहे. जर तो 50च्या माग आहे तर आपण मध्यक म्हणू शकतो, मध्यक म्हणू शकतो किती 184. ओके, किती आलंय 184. मुलं म्हणतील आम्हाला काही समजलं नाही, ते इथं समजून सांगतो. इकडे बघा, चला पुढच्या याच्यावरती. समजा 184.44 आणि 184 पॉईंट किती आहे 56 आहे, बरोबर का. तर इथं बघा पॉईंट 44 आहे, इथं पॉईंट किती 56 आहे. जर याला घ्यायचं तुम्हाला राऊंड फिगर मध्ये तर पॉईंट 44 50च्या पुढे नाही म्हटल्यानंतर तुम्ही मागचा अंक घ्यायचा 184. पण याला जर राऊंड फिगर मध्ये घ्यायचं तर हा जो 56 आहे तो 50च्या पुढे आहे म्हटल्यानंतर 184च्या पुढे घ्यायचं 185. समजलं का, नाही समजलं तर अजून एक एक्झाम्पल. चला समजा सांगितलं भाऊ काय, तुम्हाला सांगितलं मी 25.33 आणि सांगितलं 25.80, बरोबर का. तर मला सांगा जो पॉईंट 33 आहे तो पॉईंट 50च्या पुढे आहे का माग आहे, तो 50च्या माग आहे. 50च्या मागे म्हटल्यानंतर ही संख्या तुमचं उत्तर. आणि जर हा जो 80 आहे तो 50च्या पुढे आहे का माग आहे, तर 50च्या पुढे आहे म्हणजे 25च्या पुढचं उचलायचं 26. अशा प्रकारे इथं राऊंड ऑफ करायचं आहे तुम्हाला. ओके, तर मध्यक आलाय 184. 184 काय आंबे, 184 आंबे. हे झालं आपलं उत्तर. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 2 देखील संपलेला आहे. नाही समजलं तर रिपीट करून बघायचं, 100% तुम्हाला समजणार आहे. ओके, घ्या पटापटीचा स्क्रीनशॉट. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 3 कडे. बघा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे निरीक्षण आढळली. दिलेल्या नोंदीचे मध्यक काढा. हा जरा हटके क्वेश्चन आहे, म्हणजे थोडासा नेक्स्ट लेवलचा आहे. का बरं, जो पहिला क्वेश्चन आपण सोडवला, जो दुसरा सोडवला त्याच्यापेक्षा हा जो तिसरा आहे तो थोडासा वेगळा आहे. पहिल्यामध्ये आपण 3 उभे स्तंभ घेतले, दुसऱ्या याच्यामध्ये 3 उभे स्तंभ घेतले, इथं 4 उभे स्तंभ घ्यायचे. का घ्यायचे ते सांगतो. ओके, तर सगळ्यात पहिले ही जी सारणी दिली, ओके, या सारणीमधला पहिला जो असतो तो आपला वर्ग असतो आणि दुसरी वारंवारता असते. पण तुम्ही जर व्यवस्थित बघितले तर हे जे वर्ग तुम्हाला दिसत आहेत हे वर्ग सलग नाहीये. सलग म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण जर मागील वर्ग बघितले, ओके, मागच्या एक्झाम्पलचे वर्ग दाखवतो तुम्हाला. इथं जर पाहिलं तुम्ही तर 50 ते 100, इथं 100ला काय झाला होता, संपला होता, तर इथं 100ला सुरू झाला. 100 ते 150, इथं 150ला संपला तर 150ला सुरू झाला. 150 ते 200, इथं 200ला संपला तर 200ला सुरू झाला. म्हणजे असे जे वर्ग असतात ते सलग असतात, बरोबर का, संपल्याबरोबर सुरू होतात. आता इथं बघा तुम्ही व्यवस्थित, तर इथं 60 ते 64 म्हणजे संपला कितीला
64ला. इथं सुरू किती व्हायला पाहिजे होता 64, पण इथं 65 ने झाला. 65 ते 69, इथे 69ला संपलं तर इथं 69ला सुरू व्हायला पाहिजे होता. म्हणजे हे जे वर्ग आहेत ते सलग वर्ग नाहीयेत. समजलं का? फॉर एक्झाम्पल मी जर म्हणलो 5 ते 10, 10 ते 15, 15 ते 20 असे वर्ग यांना सलग वर्ग म्हणतो आपण. बघा 10ला संपला 10ला सुरू, 15ला संपला 15ला सुरू, पुढचा वर्ग. समजलंय? ओके. पण इथं 64ला संपला पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग 65ला सुरू. 64ला संपलं तर 64ला सुरू पाहिजे होता. म्हटल्यानंतर हे वर्ग सलग नाहीये. आणि जर वर्ग सलग नाही तर आपल्याला सरळ करून घ्यायचे. मग सलग कसे करून घ्यायचे तर लक्षात ठेवायचं, समजा 60 ते 64. ओके, 60 ते 64. त्यानंतर पुढे काय 65 ते 69. समजा हे वर्ग आहेत. ओके, तो वर्ग काय बरं सलग कसे करून घ्यायचे. जर वर्ग तुम्हाला सलग करायचे तर लक्षात ठेवायचं, ही जी खालची वर्ग मर्यादा आहे, खालची वर्ग मर्यादा हिच्यातून 0.5 कमी करायचे. बरोबर का? वर्ग जर सलग करून घ्यायचे तर कसे करायचे ते सांगतोय मी तुम्हाला. खालच्या वर्ग मर्यादेमधून 0.5 कमी करायचे आणि हे जे 0.5 कमी केले ते वरच्या वर्ग मर्यादेमध्ये काय करायचे, मिळवायचे. 0.5 काय करायचे, मिळवायचे. अशा प्रकारे वर्ग सलग होतात. ओके, करून दाखवतो. इकडे बघा, आता 4 कॉलम घ्यायचे. आधी तर आपण हे 3 घ्यायचोच, पण इथे एक ऍड केलाय. वर्गानंतर म्हणजे पहिल्या कॉलम नंतर लगेच एक स्तंभ ऍड करायचा आहे, ज्याच्यामध्ये वर्ग सलग करून घ्यायचे. जोपर्यंत वर्ग तुम्ही सलग करणार नाही तोपर्यंत मध्यक तुम्हाला काढता येणार नाही. समजलंय का? 4 क्वेश्चन या सराव संचामध्ये यातला फक्त हा थोडासा वेगळ्या लेवलचा आहे, कारण की आपल्याला वर्ग सलग करून घ्यायचे. तुम्ही पण लक्षात ठेवा, जर मध्यक तुम्हाला काढायचंय तर वर्ग सलग पाहिजे. वर्ग सलग नसतील तर सलग करून घ्यावे लागतील तुम्हाला. तर याला आपण सलग करू. तर मला सांगा, हा जो 60 आहे, 60 मधून जर 0.5 कमी केले तर ते होतात 59.5. ओके, मी आधी वर्ग लिहून ठेवलेत. बघा, हे जे वर्ग आहेत ते आपले लिहून ठेवलेत, वारंवार तर लिहून ठेवले. आता वर्ग सलग करून दाखवतोय. खालच्या वर्ग मर्यादेमधून 0.5 कमी केले तर 59.5 आणि जे 0.5 कमी केले इथे ऍड करा 64 मध्ये, तर ते झाले 64.5. ओके, त्यानंतर बघा 65 मधून जर 0.5 कमी केले तर ते झाले 64.5. इथं ते ऍड करा, ते झाले 69.5. 70 मधून जर 0.5 कमी केले तर 70 मधून 0.5 कमी केले तर ते झाले 69.5 आणि तेच 74 मध्ये ऍड केलं तर 74 मध्ये झाले 74.5. ओके, जे 0.5 तुम्ही खालच्या वर्ग मर्यादेमधून कमी करत आहात ते तुम्हाला वरच्या वर्ग मर्यादेमध्ये ऍड करायचे. बघा, इथं 75 मधून 0.5 गेले तर किती राहिले, 74.5. ते वरच्या याच्यामध्ये ऍड केले तर वरचे 79 होते तर 79.5. 80 मधून 0.5 कमी केले तर 0.5 कमी केले तर 80 मधून 79.5 राहतात. ते 84 मध्ये ऍड केले तर 84.5. पुढे 85 मधून कमी केले तर 84.5 राहतात आणि तेच 89 मध्ये ऍड केले तर 89.5. अशा प्रकारे वर्ग सलग करून झालेले आहेत. वर्ग सलग करत असताना खालच्या वर्ग मर्यादेमधून 0.5 कमी करायचे आणि तेच 0.5 वरच्या वर्ग मर्यादेमध्ये ऍड करायचे. आता संचित वारंवारता काढू. हा जो आहे तो जसंच तसं पुढे लिहू. 4 आणि 10 किती होतात, 44. 44 आणि 55 किती होतात, 99. 4 आणि 5 9, 4 आणि 5 9. 99 आणि 85 किती होतात तर बघा, 9 आणि 5 किती होतात, 14. हा चाला एक. ओके, तर 1 9 10, 10 आणि 8 किती होतात, 18. म्हणजे किती होतात, 184. त्यानंतर 184 आणि 10 किती होतात, 194. 194 आणि 6 किती होतात, 200. बरोबर का? आता हा जो 200 आहे तो झाला आपला यन. 200 किती झाला आपला यन. अशा प्रकारे आपण वर्ग सलग करून घेतलेले आहेत. आता आपल्याला काढायचे मध्यक. ओके, कशाचं काढायचंय, वाहनांचं मध्यक काढायचंय. बरोबर का? वाहनांची संख्या दिलेली, वाहनांचं मध्यक काढायचंय. तर बघूया, सगळ्यात पहिले n भागिले 2 काढून घ्या. n भागिले 2, n किती आलाय, 200. 200 भागिले 2, 200 भागिले 2 किती, 100. तर हा जो 100 आला n भागिले 2 तो संचित वारंवारतेमध्ये पुढे तुम्हाला आढळतोय ते लक्षात ठेवा. कोणत्या दोघांच्या मध्ये, या दोघांच्या मध्ये 100 आहे का, नाही. या दोघांच्या मध्ये 100 आहे का, तर नाही. या दोघांच्या मध्ये 100 आहे का, 100%. ओके, 99 च्या पुढे 100 आहे, 184 च्या मागे. मग या दोघांमध्ये खाली कोण आहे तर हा, तो उचलायचा तुम्हाला, हा खालचा. समजलाय? ओके, मग आता ही जी हा जो मध्यक वर्ग आपण उचललाय त्या मध्यक वर्गामध्ये जी वारंवारता असते आपली तो असतो एफ, आणि ते एफ च्या वरती इकडे जो असतो तो असतो सीएफ. समजलाय? हे मध्यक वर्ग. आता सलग केलेला जो वर्ग असेल तो इथं मध्यक वर्ग असेल. मुलं म्हणतील 75 ते 79 आपला मध्यक वर्ग असेल, तर नाही. 74.5 ते 79.5 आपला मध्यक वर्ग असेल. आपण इथे लिहू, येथे 74.5 ते 79.5 हा
मध्यक वर्ग आहे. ओके, तर आपल्याला खालची वर्ग मर्यादा किती भेटली? खालची वर्ग मर्यादा भेटली म्हणजे L 74.5. त्यानंतर H किती भेटला? H म्हणजे या दोघांमध्ये वर्गांतर. आता वर्गांतर मध्ये चुकू नका, 74.5 आणि 79.5. तर आपण 79.5 मधून हा वजा करू म्हणजे आपल्याला समजेल. पॉईंट मध्ये म्हटल्यानंतर समजत नाही कधी कधी. 5तून 5 गेले 0, नावातून 4 गेले तर किती राहिले? 5. 7तून 5 गेले 0. ओके, 5.0 म्हणजे 5. वर्गांतर भेटलं 5. काही काही मुलं म्हणतात 4चं वर्गांतर आहे 74 79 नंतर, बरोबर का? तर तिथं 5चं वर्गांतर आहे. मोठ्यातून लहान वजा केलं तर वर्गांतर भेटून जातं. बरं, पुढे काय? n भागिले 2 किती भेटलंय? 100. f भेटलाय 85 आणि CF किती भेटलाय रे बाळा? 99. ओके, अशा प्रकारे आपण सगळं जे गिव्हन डाटा आहे तो कलेक्ट केलेला आहे. आता डायरेक्ट उत्तर सोडवायचं आपल्याला सूत्रानुसार. ओके, तर सूत्रानुसार इथं लिहितो. सूत्रानुसार तिकडे जागा नाही आपल्याला. सूत्रानुसार सूत्र काय आपलं? मध्यक, बरोबर. L अधिक कंसामध्ये n भागिले 2 वजा CF भागिले F गुणिले H. ओके, तर L जो वर्ग सलग केलेला आहे तो आपला मध्यक वर्ग, एवढं लक्षात ठेवा. तर L किती आले? 74.5 अधिक n भागिले 2 किती आलाय? 100 वजा CF किती आलाय रे बा? 99 भागिले F किती आलाय? F आलाय 85 आणि H किती आलाय? H आलाय 5. हा झाला 74.5 अधिक 100 मधून 99 गेलं तर 1 आणि इथं किती आहे? 85 आणि इकडे किती आहे? गुणिले 5. ओके, तर मी असंही करू शकतो, 5 ने 85 कट करू शकतो कारण की मध्ये गुणाकार आहे. तर बघा, हा 74.5 तसाच अधिक 5च्या पाड्यात 85 किती नंबरला आहे? 5 1 5. 8तून 5 गेले, उरले 3. 3 वरती 5. ओके, 5 7 35 म्हणजे किती आले? 17. ओके, किती आले? 17. इथं लिहितो 74.5 अधिक 1 भागिले 85 आणि याला 5 ने कट केलं 85ला तर 1 भागिले 17 राहिले. ओके, तर आपण काय करू? 1 भागिले 17 काढू आणि ते आपल्या 74.5 मध्ये ऍड करूया. 1 भागिले 17चा भागाकार पुढच्या याच्यावरती काढतो. 1 भागिले 17. 1 भागिले 17 म्हणजे काय? 17च्या पाड्यात 1 पाहायचं, तर 17च्या पाड्यात 1 नाही, मग 0 घेऊ, उत्तरात आला पॉईंट. 17च्या पाड्यात 10 पण नाही, 0 घेऊ, मग अजून एक 0. ओके, तर 17च्या पाड्यात बघा, 17च्या पाड्यात किती नंबरला? आपण इथं कॅल्क्युलेटर आहे आपल्याकडं, कॅल्क्युलेटरचा यूज करू आता. इथं साईडला 17 गुणिले 6, 17 सक 102, तर 17 5 होतात 85. ओके, 100 मधून 85 गेले तर किती राहतात? परत खाली 100 मधून 85 गेले तर राहतात 15, बरोबर का? 15 राहिले तर परत 0 घेऊ आपण. तर 17च्या पाड्यात बघूया किती नंबरला. आता 5 नंबरला बघितलं, 6ला 102, तर 17 7 बघूया. 17 7 होतात 119. 17 8 किती होतात? 136. ओके, 17 8 17 9 153 म्हणजे 17 8 136. आपल्याला पॉईंट नंतर दोघंच पाहिजे, आपण ते घेतले म्हणजे आपलं उत्तर आलंय 0.058. 0.058. ओके, वाटलंच तर परत एकदा तुम्हाला मी समजून सांगणार आहे. 0.058. आपण काय करूया आता? 74.5 मध्ये 0.058 ऍड करूया. 74.5 मध्ये 0.058 ऍड करू. 74.5 आणि 0.058. पॉईंटच्या खाली पॉईंट आला पाहिजे ऍड करताना, बेरीज करताना. 8 8 5 5 5 5 अधिक 4 4 7 74.558. हा झाला मध्यक. परत एकदा सांगतो काय केलं. किमती टाकल्या, इथं 100 मधून 99 गेले 1, बरोबर का? तर इथं 5 होता, बरोबर ना? तर 5 ने मी 85 कट केला 17 मध्ये, तर इथं 1 भागिले 17 राहिला. इथं 74.5 तसंच 1 भागिले 17चं उत्तर आलं 0.058.
तो 0.058 74.5 मध्ये ऍड केला, तो ऍड केला तर 74.558 आपलं उत्तर आलंय. समजलं का? आता जर मध्यक तुम्हाला काढायचं तर मला सांगा, उत्तर ते झालेलं आहे. मध्यक किती आलेलं आहे आपला? 74.558, बरोबर का? आणि यालाच कसं लिहितात, यालाच अप्रॉक्सिमेटली जर लिहायचं आपल्याला तर या मध्यकला कसं लिहितात? 74.558 आहे, बरोबर का? म्हणजे चला ही झाली तुम्ही मध्यक, बरोबर. पॉईंट नंतर बघा, पॉईंट नंतर 55 आहे, 50च्या पुढे का माग आहे? 50च्या पुढे आहे, 50च्या पुढे आहे तर 74च्या पुढे कोण येतो? 75. ओके. आणि युनिट काय आहे? काढायचं कशाचं होतं आपल्याला? नोंदीचं मध्यक, वाहनं काढायची होती. तर किती वाहनं असतील? 75 वाहनं. मध्यक आले 75 वाहन. समजलं का? जर इथं 50च्या मागे असतं तर उत्तर 74, 50च्या पुढे 55 म्हटल्यानंतर 74च्या पुढे 75. अशा प्रकारे हा प्रश्न संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय? याचा देखील घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आता वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे. बघा प्रश्न क्रमांक 4 काय आहे? विविध कारखान्यांमध्ये उत्पादन होणाऱ्या दिव्यांची संख्या खालील सारणीत दिली आहे, त्यावरून दिव्यांच्या उत्पादनाचा मध्यक काढा. ओके, तर ही सारणी दिलेली आहे. तुम्हाला मी सांगितलं ज्यावेळेस आपल्याला मध्यक काढायचं आहे, ओके, ज्यावेळेस आपल्याला मध्यक काढायचं त्यावेळेस आपल्याला 3 उभे स्तंभ घ्यायचे. 3 उभ्या स्तंभापैकी हा जो पहिला सारणीतला पहिला जो कप्पा असेल तो इथे लिहायचा आहे, हा जो दुसरा असेल तो दुसऱ्या स्तंभात लिहायचा आहे, आणि तिसऱ्या याच्यामध्ये संचित वारंवारता. त्याच्यामुळे मी बघा हा जो पहिला कप्पा तुम्हाला दिसतो या ठिकाणी लिहून ठेवलाय, हा जो दुसरा आहे वारंवारतेचा तो लिहून ठेवलाय. समजलं? एवढं येतच असेल आता तुम्हाला. तर संचित वारंवारता काय करायचंय? हा जो पहिला 12 आहे तो ऍज इट इज लिहून काढायचा. लिहिला. या दोघांची बेरीज इथे लिहायची. चला करूया. 12 आणि 35 किती होतात? 2 आणि 5 किती होतात? 7. 1 आणि 3 किती होतात? 4. ओके, त्यानंतर पुढं 47 आणि 20 किती होतात? बघा 40 आणि 20 60 आणि 7 67. ओके, त्यानंतर 67 आणि 15 किती होतात? 7 आणि 5 12 हाताला 1, 1 आणि 6 7 आणि 1 8, म्हणजे 67 आणि 15 82 होतात. 82 आणि 8 किती होतात बघ? 82 आणि 8 होतात 90. ओके, तर 90. 90 आणि 7 किती होतात? 97, आणि 97 आणि 8 किती होतात? 105. 105 हा झाला आपला यन. समजलं का? हा कोण झाला? आपला यन. आता रेड मध्ये लिहितो त्याला, यन ला. सगळ्यात पहिले यन झाल्यानंतर काढायचंय तुम्हाला यन भागिले 2. यन किती आहे? 105, त्याच्या भागिले 2. तर 105 भागिले 2 किती असेल बा? तर करूया 105 भागिले 2. बे 1 बे, बे 5 10, बे 2 4, उरला खाली 1. ओके, 1 वरती 0 पॉईंट आला, बे 5 10, 52.5, म्हणजे 105 भागिले 2 किती आला? 52.5. 52.5. समजलं इथपर्यंत? 105च्या निम्मे 52.5. आता पुढे काय? तर हा 52.5 जो आला यन भागिले 2 ते संचित वारंवारतेमध्ये कोणत्या दोघांच्या मध्ये येतो हे पाहायचंय. ह्या दोघांच्या मध्ये येतो का? नाही. ह्या दोघांच्या मध्ये 100% येतो. 47च्या पुढे आणि 67च्या मागे येतो 52. मग या दोघांच्या मध्ये येतो तर त्यांच्यापैकी कोणता उचलतो? वरचा का खालचा? तर खालचा उचलायचा, म्हणजे हा. ओके, हा 47 आणि 67 या दोघांच्या मध्ये यन भागिले 2 जो 52.5 होता तो येतोय. मग त्यातला खालचा कॉलम आपण उचलला. तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं ही जी वारंवारता आहे हा आपला मध्यक वर्ग झाला. आता मध्यक वर्गाची वारंवारता आपला एफ असतो आणि त्याच्या वरती आपला असतो सीएफ इकडे संचित वारंवारतेमध्ये. आपण 50 ते 60 इथे मध्यक वर्ग आहे ते लिहूया. येथे 50 ते 60 मध्यक वर्ग आहे. येथे 50 ते 60 मध्यक वर्ग आहे. पुढे मग मला सांगा, जर 50 ते 60 हा मध्यक वर्ग आहे तर इथं खालची वर्ग मर्यादा किती आली मध्यक वर्गाची? हा मध्यक वर्ग आहे तर खालची वर्ग मर्यादा झाली 50. दोघांमध्ये वर्गांतर किती आहे? 50 आणि 60 मध्ये 10च. कितीच आहे? 10च. त्यानंतर पुढे यन भागिले 2 किती भेटलाय? 52.5. त्यानंतर एफ ची किंमत किती भेटली लिहूया. एफ किती भेटलाय? एफ भेटलाय 20, आणि त्यानंतर सीएफ किती भेटलाय? 47. आता 100% थोडं फार का होईना सोपं जात असेल तुम्हाला, मला माहित आहे. माझ्या आधी एक्झाम्पल तुम्ही सोडवणार आहेत तर काय करायचं? सूत्रावरून किंवा सूत्रानुसार. ओके, काय आहे सूत्र? सगळ्या किमती भेटल्या, मध्यक वर्ग कसा काढायचा समजलं असेल. ओके, आता किमती भेटल्यानंतर सूत्र लिहायचं. काय होतं सूत्र? ते देखील पाठ झालं असेल. मध्यक बरोबर यल अधिक कंसामध्ये यन भागिले 2 वजा सीएफ
भागिले एफ आणि गुणिले एच, बरोबर. तर हा झाला मध्यक, बरोबर. यल किती आला बाळ आपला, यल आलाय 50 अधिक एन भागिले 2 किती आला बाळ आपला 52.5 वजा सीएफ किती आला आपला 47, 52 वजा सीएफ, सीएफ किती आला 47 भागिले एफ किती आला, एफ आलाय 20 आणि गुणिले एच किती आलाय, एच आलाय 10. ओके, परत एकदा एन भागिले 2 52.5, सीएफ आलाय 47, एफ आलाय 20 आणि एच 10 ॲज इट इज. तर बघा हा 50 तसाच अधिक 52.5 मधून 47 गेले तर किती येतात, तर बघा ते येतात 5.5 भागिले 20 गुणिले 10. ओके, समजलं की तुम्हाला कसं केलंय. 52.5 मग मी काय केलं, 52 मधून 47 वजा केला, 52 मधून 47 गेले तर 5 आणि वरचे 0.5 ॲज इट इज देऊन टाकले. ओके, मग काय करायचं आता, तर 50 तसंच ठेवू अधिक मग 10 ने हा 20 कट होतो, पण मी काय करतो 10चा गुणाकार 5.5 सोबत करतो. जर 10चा गुणाकार 5.5 सोबत केला तर 10 मध्ये एक शून्य असल्यामुळे हा पॉईंट पुढे जाईल. तर 5.5 चा तो तयार होईल 55 आणि भागिले किती 20. मग आपण काय करूया, आपल्याला लिहायचंय मध्यक. काय लिहायचंय, मध्यक. मग जर मध्यक आपल्याला लिहायचंय तर 50 अधिक आपण काय करू 55 भागिले 20 याचा भागाकार करू आणि तो 50 मध्ये ऍड करू. आता पुढच्या पानावर करतो, इथं जागा नाही आहे. 55 भागिले 20, 55 भागिले 20 म्हणजे 20च्या पाड्यात शोधायचा 55. 20 एक 20, 20 दुने 40, 55 मधून 40 गेले तर किती राहतात खाली 15. ओके, तर 20च्या पाड्यात 15 आणि 0 उत्तर झाला पॉईंट. ओके, त्यानंतर 20 दुने नाही 20 7 होतात 140, 150 मधून 140 गेले तर किती राहतात खाली परत 10. तर 20च्या पाड्यात 10 आणि 0 उत्तरात पॉईंट घेतलेला आहे. 20 5 100. इथं 0 0 0 म्हणजे उत्तर आलंय 2.75. उत्तर किती आलंय 2.75. तर मध्ये किती आलाय बघा, 50 आणि 2 52, 50 आणि 2 52 वरती 0.75. ओके, आणि मला सांगा युनिट काय, एकक काय याचं, तर इथं दिलं होतं दिवांची संख्या ह म्हणजे काय हजारामध्ये, म्हणजे 52.75 हजार. ओके, इतके दिवे असतील. आता जर यांना हजारामध्ये कन्वर्ट करायचं तर मी कालच्याच लेक्चरमध्ये शिकवलं, ज्या गोष्टीला आपल्याला हजारामध्ये कन्वर्ट करायचं त्याला हजारने गुणायचं. चला हे पुढच्या पानावर करतो. आता 52.75 ला जर मला गुणायचंय हजारमध्ये कन्वर्ट करायचं तर 1000ने गुणावं लागेल. तर मध्यक आहे 52.75, मध्यक 52.75. ओके, ते पण उत्तर व्हॅलिड आहे, त्याला पण मार्क आहे. आता याला हजारमध्ये कन्वर्ट करायचं ते 1000ने गुणू आणि 1000ने जर गुणलं तर हा झाला या 2 शून्यामुळे पॉईंट पुढे जाईल 52.75 होईल 52.75 आणि हा जो शून्य आहे या दोघांमुळे पॉईंट पुढे आणि या शून्यामुळे वरती येऊन जाईल 1 शून्य. हा झाला 52,750 इतके दिवे आहे. ओके, तुम्ही जर उत्तर इथं स्टॉप केलं तरी पण चालतंय 52.75 हजार, किंवा इथं लिहिलं तरी चालतंय 52,750 दिवे. अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 4 देखील संपलेला आहे. आपला सर्व संच देखील संपलेला आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. घेतलाय, याचा देखील स्क्रीनशॉट घ्या. ओके, घेतलाय. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सर्व संच 6.2 संपलेला आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की त्यांना देखील याची मदत झाली पाहिजे. थँक्यू सो मच.